माझं किती मोठं ऑपरेशन झालंय तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे. आज जवळजवळ माझ्या हल्लावून जे 14वा 15वा दिवस झाला साहेब मी आयसीयू मध्ये. माझी अजून हालचाल नाही. माझी बायका बरोबर माझ्या डोळ्यासमोर येतात. साहेब माझं बाळ 6 महिन्याचं बाळ आहे माझं. साहेब त्यानं कुणाला बाबा म्हणायचं होतं. आणि या गोष्टी साहेब स्टंट असू शकत नाही. लक्षात आलं का? अरे बाबूबाई पैसा दिखा नहीं कि साखरे को खुजली होने लगी. अहो ही कोण लोक आहेत? एक तरी ओरिजिनल माणूस कमेंट करू दे, एक तरी. आणि याच्याकडे साहेब डोळेझाप करून चालणार नाही की जर तुम्हा लोकांना जर असे जर करत असतील तर माझ्यासारखी साहेब यांना किरीत कराटा लोक आहेत. लक्षात ठेवा. दुसरं साहेब मी तुम्हाला सांगतो गुंडगिरी म्हणजे काय असते. मी साहेब तुम्हाला सांगतो साहेब गुंडगिरी म्हणजे साहेब फाळकुड दादा बिदा करतात ही साहेब गुंडगिरी 100%. दुसरी गुंडगिरी साहेब समाजास वेठीस धरणे. समाजाने प्रामाणिकपणे कराच्या रूपाने भरलेला पैसा लुटणे ही खरी गुंडगिरी आहे. ही लोक हाताला मॅनेजमेंट धरून काम करतात. आता मी साहेब तुम्हाला ह्यांचा मगरुरी आणि ह्यांची हुकुमशाही साहेब दाखवतो. ज्यावेळी यांचा इलेक्शनमध्ये साहेब पराभव झाला, लक्षतीर्थ वसाहत साहेब आमचा गोरगरीब कष्टकऱ्यांचा प्रभाग आहे आणि त्याला लागून गणेश कॉलनी म्हणजे जिथं गणेश खाडे राहतो तो कॉलनीचा एरिया. तर त्या आमच्या लक्षतीर्थमधून त्या कॉलनीला जाण्यासाठी रस्ता आहे, त्याच्यामध्ये यांचा हा साहेब बंगला आहे. आणि त्या बंगल्याच्या आजूभोवती साहेब एक 20 गुंठे जमीन आहे त्यांची. तर ती 20 गुंठे कच्ची जमीन आहे, लेआउट आहे साहेब. त्याला अंतर्गत रस्ते गटर सगळं मंजूर असणार आहे. रस्त्याचं काहीतरी प्रोव्हिजन असणार साहेब. इलेक्शनला पडल्या असं साहेब तिने भलं मोठं गेट घालून टाकलं. आज साहेब लक्षतीर्थच्या लोकांना जायचं असेल तर किमान 1.5 किलोमीटर फिरून त्या कॉलनीत यावं लागतं. ही साहेब मगरुरी महापालिकेला दिसत नाही. कितीतरी लोकांनी तक्रारी केल्या पण याच्यावर कारवाई होत नाही. आज मला साहेब सांगा तुम्ही ही कंपाऊंड घालण्याचे कारण काय? सार्वजनिक रस्ता आहे, इथं डांबरी रस्ता आहे. मग डांबरी रस्ता तुझ्या लेआउटमध्ये आला कसा? इथनं साहेब डायरेक्ट त्यानं कट करून टाकलं हे सगळं. आज फक्त इथे ह्याची प्रायव्हेट वाहनं इथून ये जा करतात. आजूबाजूची जेवढी लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी साहेब फिरून यायचं. दुसरं साहेब सांगतो मी गुंडगिरी काय त्या समाजाला न मानणं. आज ही तुम्हाला सांगतो ही लोकमतवाल्यांनी साहेब बातमी लावलेली होती. गणेश खाडेची बातमी साहेब लावली होती. त्याच्या नावानिशी साहेब बातमी आहे. तर ही बातमी साहेब कधीची आहे? 30 डिसेंबर 2024. काय लिहिले साहेब बातमी बघा साहेब. ठेकेदार निकृष्ट दर्जाचे रस्ते करतो मात्र त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. कारण खुशी स्वीकारल्यामुळे अधिकाऱ्यांची तोंड आधीच बंद झाली आहेत. त्यामुळे ठेकेदाराची मनमानी वाढली आहे. तो मस्तवाल झालेला आहे. साहेब ह्या भाषेत साहेब ह्याचा समाचार घेतला तरी सुद्धा साहेब ह्याच्यावर कारवाई होत नाही. दुसरं साहेब मी तुम्हाला सांगतो गुंडगिरी साहेब काय असत्या. सामाजिक जीवनात साहेब वावरत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाज आपला काहीतरी आदर्श घेणार ह्याची भूमिका साहेब सगळ्यात महत्वाची असते. आता ह्या व्यक्तीचं आयुष्य किती वादग्रस्त आहे मी तुम्हाला सांगतो. हा गणेश खाडेचा फोटो. ही त्यांची पहिली पत्नी कोमल गणेश खाडे. पहिली पत्नी असा उल्लेख करतोय मी साहेब. त्याच्यानंतर आता हा दुसरा फोटो. या त्यांच्या दुसरी पत्नी नम्रता गणेश खाडे. आता मी तुम्हाला तिसरा फोटो दाखवतो. हे त्यांची तिसरी पत्नी साहेब अनुजा गणेश खाडे. साहेब मला तुम्ही सांगा भारतीय कायदा साहेब बहुपत्नीचा कायदा आहे का? काही नाही. एकट्यानं काय संविधान स्वतःच चेंज करून घेतले. बरं ठीक आहे 3 लग्न केली सगळं झालं. आताही म्हणतील हा माझा पर्सनल विषय. अजिबात साहेब पर्सनल विषय असू शकत नाही. स्वतंत्र भारताचा कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून साहेब मला यात तक्रार करण्याचा अधिकार आहे. पहिली पत्नी हयातीत असताना मुळात तुम्ही दुसरं तिसरं लग्न केलं कसं? त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट ह्या तिघींची साहेब आधार कार्ड पॅन कार्ड याच्या नावे पासपोर्ट सुद्धा आहेत. यांना परदेशवाऱ्या करतो हा. मग पासपोर्ट साहेब अप्रुव्हल झालीत कशी? एकाच व्यक्तीच्या नावानं 3 साहेब पासपोर्ट. आज तुमच्या पासपोर्टमध्ये साहेब स्पेलिंग जरी चुकलं तर तुमचं साहेब पासपोर्ट रिजेक्ट होतं. ह्याच्या 3 पत्नींचं पासपोर्ट तयार होतं. 6 मुलं आहेत त्याला साहेब. आज मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक सरकारला पण प्रश्न विचारलाय. सरकारी कर्मचारी आमचा बिचारा त्याला जर 2 मुलांच्यावर जर साहेब आपत्ती असतील तर साहेब त्याला सरकारी योजना सगळ्या बंद केल्या जातात. हा सरकारी कंत्राटदार याला 6 मुलं साहेब. याला काही नियम नाही का? याला काहीच नियम नाही. तुमचं काय काढलं तर खाजगी असं असू शकत नाही साहेब. ही गुंडगिरी आहे लक्षात घ्या. 2011 साली गोव्यामध्ये मला तुम्हाला खास विषय सांगायचा आहे. तुम्ही या गोष्टीची मागणी करा. गोवा पोलिसला कॉन्टॅक्ट करा. वेर्ना पोलीस स्टेशन नावाचं एक पोलीस स्टेशन आहे गोव्यामध्ये. गणेश खाडेकडं त्यावेळी कोकण रेल्वेचं कंत्राट होतं रस्त्याचं. तिथं कट्टी साहेब म्हणून एक इंजिनियर होते. तो ह्याला एवढा त्रास द्यायचा की काम क्वालिटीच करायचं.
एक बॅरल डांबर आहे तर एक बॅरलच घालायचं. ह्याचं काम कसं आहे, हा टिचकुल आहे, याला 1 किलोवर 100 किलोचं काम पाहिजे. साहेब ह्यानं कोल्हापुरातली गुंड बोलवून साहेब त्याचे हातपाय तोडले ना त्या कट्टीचे. तशी FIR साहेब गोव्यामध्ये दाखल आहे. FIR साहेब तशी दाखल आहे गोव्यामध्ये वेर्णा पोलीस स्टेशनला, तशी FIR दाखल आहे अज्ञात आरोपींच्या विरोधात. गणेश खाडेची चौकशी झाली, तिथं त्यानं थोडंफार पैसे देऊन तो गुन्हा संपून घेतला. पण आज ही साहेब ती FIR शिल्लक आहे, तिथं दाखल आहे. त्या कट्टीला विचारलं तर तो म्हणणार गणेश खाडेनंच मला मारलेलं आहे. आणि मी पुरावा आहे ना, मी नाव सांगतो ना त्यानं कुणाकुणाला नेऊन मारलेला आहे. माझ्या समोरच्या या सगळ्या गोष्टी आहेत.